आधी धमकी, त्यानंतर दिलगिरी आणि त्यानंतर पुन्हा एक नवी मागणी। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी स्वतःचं हसं करून घेण्याचा जणू चंग बांधलाय की काय असं वाटण्याजोगी सगळी परिस्थिती आहे। आता आमदार महोदयांनी काय मागणी केली आहे तर शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करावा अशी अजब मागणी केली आहे। आणि ही मागणी कुणाकडे केली आहे तर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली। आता या मागणीमुळे जिल्हाधिकारी सुद्धा बुचकाळ्यात पडलेत, पण या अगाध मागणीमुळे सगळेच जण ढगात गेलेत। आपण पाहूयात। राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस। माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईन। माजी मंत्री संजय कुटेंचा तीनपाट आमदार असा उल्लेख। तो संजय कुटे सारखा साला तीनपाट आमदार जो दिवसभर दारू पिऊन वावरात पडला असतो आणि सगळे शोक त्याला मला मवाली म्हणतो। अरे हरामखोरा पुतळे का जाळतो? त्या मायना दूध पाजला असेल तर फक्त 50 मीटर माझ्याजवळ येऊन दाखव। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह विधान। मला जर कर्णाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडातून कोंबून टाकले असते। ही वादग्रस्त वक्तव्य करणारे आहेत बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड। मात्र फक्त वादग्रस्त वक्तव्य करून तोंड पाटीलकी करण्यातच यांचा हातखंडा नाही, तर कधीतरी वेळप्रसंगी हातपाय चालवायलाही ते कमी करत नाहीत। खोटं वाटतंय? हे बघा। तर असे हे आमदार पुन्हा एकदा चर्चेत आलेत। शिवाजी कोण होता या कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या पुस्तिकेवर संजय गायकवाडांनी आक्षेप घेतला। पुस्तकाच्या शीर्षकात आणि संपूर्ण पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी असा एकेरी भाषेत केल्याचा गायकवाडांना राग आला आणि त्यांनी थेट पुस्तिकेचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना फोन केला आणि दम भरला। प्रशांत अंबींनीही गायकवाडांना सौम्य भाषेत का होईना आणि 4 खडे बोल सुनावले। ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते। अरे गोविंद पानसरे कोण? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे। काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे। तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता। तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा। काय पुस्तक वाचायची गरज नाही मला। शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा। गायकवाडांच्या या धमक्यांनंतर आंबींनी थेट पोलीस स्टेशन गाठलं। गायकवाडांवरही टीका होऊ लागली। अखेर पक्षश्रेष्ठींनी कानपिचक्या दिल्यानंतर गायकवाडांचा सूर काहीसा नरमला आणि त्यांनी प्रशांत अंबींना धमकावल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली। आता इथे खरं तर हे प्रकरण संपायला हवं होतं, पण गप्प बसतील ते गायकवाड कसले। प्रकाशक तावडीतून सुटलाय हे लक्षात येताच आमदार महोदयांनी थेट पुस्तिकेच्या लेखकावर कायदेशीर कारवाईची तयारी चालवली। मात्र इथे आमदार महोदयांची अडचण झाली, कारण ज्या कॉम्रेड गोविंद पानसरेंनी हे पुस्तक लिहिलं त्यांचं निधन झालंय। तरीही आपला हेका कायम ठेवत गायकवाडांनी बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे एक अजब मागणी केली। गायकवाड साहेबांचं म्हणणं आहे की कॉम्रेड गोविंद पानसरेंवर आता मरणोत्तर गुन्हा दाखल करा। फक्त मागणी करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी तसं निवेदनच जिल्हाधिकाऱ्यांना दिलं। त्यांच्या या निवेदनातल्या मागण्या पाहून तुम्हाला त्यांच्या अगाध ज्ञानाची कल्पना येईल। शिवाजी कोण होता असं नाव देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। पुस्तकाचे लेखक दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरेंवर मरणोत्तर फौजदारी केस करावी आणि वितरक प्रशांत अंबींना अटक करावी। ज्यांनी हे पुस्तक टाईप केलं त्या डीटीपी ऑपरेटरला अटक करा आणि ज्या संगणकावर हे झालं त्यातलं डीटीपी सॉफ्टवेअरही जप्त करावं। फक्त एवढंच नाही तर पुस्तकाच्या लेखक आणि प्रकाशकाला चीन किंवा पाकिस्तानातून फंडिंग होतंय का? तसंच हे पुस्तक छापण्यासाठी कोणत्या जिहाद्यानं मदत केली का याची सखोल सीआयडी चौकशीची मागणी गायकवाड करतायत। पुस्तकाला प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आणि RNIची मंजुरी आहे का याची तपासणी करावी आणि नसल्यास मुद्रंकाचं प्रेस मशीन जप्त करावं
अशीही मागणी गायकवाडांनी केली आहे. आता ही अजब मागणी ऐकून जिल्हाधिकाऱ्यांसह तमाम कायदे पंडित बुचकळ्यात पडलेत. त्यामुळे संपर्क करूनही जिल्हाधिकारी यावर बोलायला तयार नाहीत. म्हणून मग आम्ही थेट मुख्यमंत्री महोदयांनाच विचारलं, तर त्यांचं उत्तर असं होतं. आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979ला लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं, मला असं वाटतं की शुद्ध असामाजिक अशा पद्धतीचं, असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे. मला असं वाटतं आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलं आहे की नाही मला माहिती नाही. आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशाकरता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं, हा प्रयत्न योग्य नाही. दरम्यान संजय गायकवाडांच्या धमकीचा निषेध म्हणून बुलढाण्यातल्या त्यांच्या घरासमोर प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यासह काही डाव्या संघटनांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता हा झाला शिवाजी कोण होता या पुस्तकाचा वाद. मात्र छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख असलेलं आणखी एक पुस्तक बाजारात आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे दगलबाज शिवाजी. आणि या पुस्तकाचे लेखक आहेत प्रबोधनकार ठाकरे. उठता बसता ज्या बाळासाहेब ठाकरेंचा वारसा संजय गायकवाड तुम्ही सांगता, त्याच बाळासाहेबांचे प्रबोधनकार हे वडील बरं का. आता आमदार संजय गायकवाड जो न्याय दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरेंना लावू पाहतायत, तशीच भूमिका ते प्रबोधनकारांच्या बाबतीत घेणार का, याचाही खुलासा खुद्द गायकवाडांनीच करावा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.